स्वागत आहे तुम्हा लोकांचं माझ्या न्यू व्लॉग मध्ये। आणि मी नाश्ता केल्यानंतर इंट्रो देते कारण की मी नेहमी विसरते, कारण की मी खूप जास्त युट्यूबला असे गॅप घेते आणि मग मला मध्येच असं वाटतं की यार मी काहीतरी पोस्ट करावं, म्हणून मग मी आता तर चालली आहे, मला भीमाशंकरला जायचं होतं दर्शनासाठी। सो मी ठरवलं की मी व्लॉग बनवेल आणि तुमचं पण दर्शन होऊन जाईल जर मला तिथे रेकॉर्ड करता आलं तर। मला नाही माहिती तिथे कसं आहे, सो माझा हा ब्लॉग पूर्ण पाहताल। जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा हा ब्लॉग शेअर करा। सो आता मी निघते इथून भीमाशंकरसाठी आणि मला हे खूप जड वाटत आहे, तुम्ही घालते माझी टिकली। सो गाईज आम्ही तर खूप लेट निघालोय आणि आम्हाला सगळे बोलले होते लवकर निघा लवकर निघा, पण खूपच जास्त लेट झालेला आहे आणि आता आम्ही काहीतरी 40 किलोमीटरच आलोत आणि पेटपूजा करत आहोत। आणि माझ्या फ्रेंडचं असं म्हणणं आहे की खूप लेट होत असेल तिकडे तर आपण उभं उभं दर्शन घ्यायचं। मला थांबायचं होतं, मला व्यवस्थित दर्शन करायचं होतं कारण माझी खूप इच्छा होती की मी भीमाशंकरला यावं। आली आहे पण या रांगेत थांबून दर्शन घेणं, जर कोणी येत असाल तर तुम्ही खूप लवकर निघा कारण की संध्याकाळी रिटर्न येताना प्रॉब्लेम होतो। सो त्यामुळे काळोख पडण्या अगोदर रिटर्न करावं। आणि खूप बेकार थंडी आहे आणि मेन म्हणजे त्या गाडीचं सीट एवढंसं छोटं आहे आणि कसं कसं बसलोय एवढं पेन होतं यार, कधी त्या गाडीवर न उतरेल मला तर असं झालेलं। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। आणि मी घेतलेला आहे मसाला उत्ताप्पा आणि इकडे डोसा। यार आम्ही लोक खूप लेट निघालोत, तुम्ही लोक तर अजिबात नका निघूत आणि खूप बेकार थंडी आहे। सो जॅकेट वॅकेट घालूनच या, नंतर कुडकुड 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 करत येतात। पेटपूजा झाली आता आणि हा प्लॅन खूप क्विक होता। रात्री आमचं ठरलं की आपल्याला सकाळी भीमाशंकरला जायचं, सो आम्ही निघालोत। आणि मला तर तसं खूप दिवसापासून जायचं होतं पण ते राहूनच जात होतं। म्हटलं ठीक आहे जर आता प्लॅन झाला तर मग मी आता जाणारच। मी दाखवते मी काय घातलेलं आहे, ही कुर्ती आहे आणि याचा पण व्लॉग येईल। मी काही शूट नाही केलाय सो ही वाली, आणि मी खाली जीन्स घातली आहे ब्ल्यू कलरची आणि खूप क्यूट अशी टिकली लावली आहे। सो पूर्ण घाट सेक्शन स्टार्ट झालेलं आहे आणि मला तर खूप झोप येते कारण खूप थंड हवा आहे। झोप येते। ऑलमोस्ट पोहोचत आलो आहोत 5 किलोमीटरवर। 5 किलोमीटर यार पोहोचून आम्ही छान आहे ना यार। इकडे सगळं पार्किंगसाठी आहे पण बहुतेक गर्दी नाही आहे म्हणून गाड्या नाही आहेत। हे घेतलं आणि आता निघत आहोत कारण की अजिबात गर्दी नाही आहे, अजिबात म्हणजे अजिबात। असेल तर अर्धा तास लागेल जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही लागणार आहे कारण की फ्रायडे आज, त्यामुळे सॅटर्डे संडे मंडे खूप गर्दी असते तर असं सगळं बोलतायत। आता अर्धा तास झाली आहे थांबली आहे पण नशीब एवढी गर्दी नाही आहे। जेवढे लोक 6-6, 5-5 तास थांबतात तेवढं मी तर नाही थांबत आहे। अर्धा तास झाला आणखी आणि ऊन आहे थोडीशीच राहिलेली आहे, एवढीच लेणी आता। लवकर निघायचं होतं म्हणून मी 5:30ला निघाले, उठली आहे आणि निघाले 7:30ला आणि इथे पोचलोत 12ला। 4.5 तास लागले यायला। टू व्हीलरवर आलो, तसं तर इथे लालपरीची पण सोय आहे पण बसने नव्हतं यायचं म्हणून आम्ही गाडीवर आलो आणि 4:30 आणि वाट तर खूप लागली। आता जाताना परत जायचं, कंटाळ आलाय, कंटाळ गाडीवर जायचं, झोप पण आली आहे।
खूप गर्दी आहे, आणखी तासभर लागेल. और फायनली इथून दिसते दर्शन घ्या. एक सेकंड बस रुक जा, तू खड़े तो पोच दे के खड़े. यार उतरायला काय नाही वाटत. 1.5 तास लागला आम्हाला दर्शनाला आणि आता चढायच्या 250 पायऱ्या. आता खरी मज्जा आहे. पण एक गोष्ट सांगू, दर्शन खूप भारी झालं आणि खूप म्हणजे इथे एवढा वेळ का लागतो माहिती का? ते लोक खूप व्यवस्थित दर्शन करून देतात, असं हकलत नाही. म्हणजे आपण जे घेऊन जातो ते वाहून देतात म्हणून. आणि आता तर खूप बेकार लाईन लागलेली आहे, बेकारवाली. बघा गर्दी. मगाशी तर इथे नव्हतं, आम्ही डायरेक्ट तिथून गेलेलो. एक छोटा ब्रेक, लिंबू पाणी. सुकून सुकून. काकाने हे खूप छान केलं, मला खूप आवडलं. त्याची पण व्हिडिओ काढली, पण माहिती नाही ती कशी आली. गाईज दर्शन आले आणि आलात ना, मी तर सजेस्ट करेल की गाडीवाडीवर नका येऊ, खूप वाट लागते. चुपचाप लालपरी असते त्याच्याने या. तसं पण 4 तास लागतात, असं पण 4 तास लागतात. आणि गाडीवर तर हालात खूप खराब होते. आणि त्यातले तर जे चालवणारे एकटा असेल ना, मग तर फार. सो चुपचाप बसणे यायचं, काय तिकीट असेल ते द्यायचं आणि निवांत इथे येऊन सोडते, दर्शन करायचं आणि यायलाच पाहिजे. दर्शन खूप भारी झालं. आणि इकडे प्रत्येकाचं दर्शन छानच होतं, कारण की ते प्रत्येकाला वेळ देतात दर्शनासाठी, म्हणून इथे वेळ लागतो. आम्हाला काहीतरी 1-1.5 तास लागला, पण खूप छान झालं दर्शन आणि खूप भारी वाटलं. मन खूप हलकं झालं माझं, कारण खूप खिचड चालली माझ्या आयुष्यात. तसं तर मला खूप दिवसापासून यायचं होतं आणि फायनली वेळ, म्हणजे ते असतं ना एक की जायचं तेव्हा आपण जाऊ शकतो, तसं मला काय असतं, बुलावा आल्यावर ते तसं वाला असतं. कारण 6-7 महिन्यापासून मी विचार करते मला जायचं, पण आत्ता आली आहे मी. सो भारी झालं. इकडे लोक 6-6, 7-7 तास थांबतात आणि इकडे आमचं 1.5 तासात दर्शन झालं. आणि आता आम्ही चाललो आहोत कोकणकडा पाहायला. इकडेच आहे मागे आहे, वेळ तर पाहून घ्यायचं. आणि आता मला जायचं उज्जैनला. मी माझ्या भावाला परवाच काल रात्रीच बोलली, तर तो बोलला अगोदर तू इकडे तर जाऊ नये. म्हणलं ठीक आहे. मला तर एकदम सगळं खावं लागतं. हा मला तिकडे जायचं, इकडे जायचं असं वालं. चला यार, जाऊ देत नाही दाखवत मी तुम्हाला लोकांना, कारण जे मी माझ्या डोळ्याने पाहते ते दाखवतच नाही. ते मग अर्थ काय आहे? ओके, नाही ट्राय करते. पहा, नाही दिसणार यार. मी ट्राय केलं पण ठीक आहे, आता काय दिसतच नाही तर काय करू. आता करत आहोत लंच, पेटू पूजा टायमिंग. आणि ऑर्डर केलं आहे पनीर कोल्हापुरी समथिंग आणि चपाती, एक रोटी. मला रोटी नको आहे, मी चपाती, कारण मी कालच खाल्ली. सो मी चपाती. इथून पेटपूजा करून निघत आहे आणि मला खूप गोंगी येते, मला खूप झोप आली आहे, कारण मी खूप लवकर उठलेली होते. आणि आता आम्ही इथून निघत आहोत. सो फक्त अंथरून दिसते, घरी जाऊन जे पसरणार, ओ हो, डायरेक्टली उद्या सुटतात झोपणार. मे बी याला शेवंती असं बोलतात. आणि याची पूर्ण ही बाग आहे. वा, काय भारी दिसतंय, सुंदर ना. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना।